नमस्कार. डॉक्टर्स किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत डोळ्याला गारवा देऊन चष्म्याचा नंबर कमी करणारं असं काजळ. त्यासाठी आपण इथं कोरफड घेतलेली आहे बघा. आणि ही कोरफड जे पिवळं टॉक्झिन्स आहे किंवा एक द्रव निघतो तो निघून जाण्यासाठी एक अर्धा तास उभं करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर कोरफडीची पानं स्वच्छ धुवून त्यातील आपण गर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं त्यातला गर एका स्वच्छ वाटीमध्ये घ्यायचा आहे. हे करत असताना काळजी घ्यायची की स्वच्छता खूप बाळगायची आहे. त्यानंतर हे पुनर्नवा म्हणून वनस्पती आहे. हॉगग्रास किंवा आपल्या शेताच्या बांधाला हे एक प्रकारचं तण असतं. ह्यातला जो द्रव असतो किंवा पानातला रस असतो तो डायरेक्ट डोळ्यात पण आपण घालू शकतो चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी. त्यानंतर कोरफडीचा गर मी एका पितळेच्या ताटावर काढून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरी वनस्पती आहे ती माका. ही डोळ्याला गारवा देते. तर ही भृंगराज म्हणून वनस्पती आहे किंवा माका ज्याला बोलीभाषा म्हटलं जातं. त्याचाही रस आपण एका वस्त्रगाळ करून तो त्या कोरफडीच्या जेलवर टाकायचा आहे. आणि हे ताट आपण 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवायला ठेवायचं आहे. हे पूर्ण जसं वाळेल तसं तो जेल कंप्लीट ताटाबरोबर असं सपाट सुकून येतो. त्यानंतर आपण एका पितळेच्या मी समईमध्ये किंवा आपल्या वातीमध्ये त्याला एरंड तेल घालून ती वात तयार केलेली आहे. आणि हे सुकलेलं ताट अशा पद्धतीनं जे आहे ते अशा पद्धतीनं 3 वाट्या ठेवून मी ती जी आरती आहे त्याच्यावर ताट त्या लेअरच्या बाजूने म्हणजे त्या औषधी ह्याच्या बाजूने ठेवलेला आहे. आणि हे हलवून हलवून थोडी ती जी दिव्याची काजळी एरंड तेल माका त्यानंतर कोरफड ह्याची ही काजळी तयार होते ताटावर ती म्हणजेच काजळ. तर आपण हे एका कागदावरती असं अलगद अलगद ती काजळी फक्त काढून घ्यायची आहे. आणि ही काजळी जी अशा पद्धतीनं निघालेली आहे ती आपण काजळाच्या डबीमध्ये काढून घेऊन त्याला मी इथं देशी गाईचं तूप वापरलं आहे कारण तेही खूप चांगलं असतं. नसेल तर तुमच्याकडे एरंडेल तेलसुद्धा वापरून अशी हे काजळ खलून घ्यायचं आहे. म्हणजे असं ते एकत्र एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. असं हे काजळ आपण डोळ्याला गारवा देण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधन म्हणून पण वापरू शकता.